आपल्याला धर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. मनोज जरांगे हे मराठ्यांना सांगत नाहीत. मागल्या दारानं मराठ्यांना ओबीसी बनवण्याचा जरांगेंचा प्रयत्न पुन्हा जोर धरू लागलाय. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि सरकारला पडलेला आजचा सवाल आहे की या जरांगेंचं करायचं काय. सध्याच्या घडीला जरांगे आंदोलनाची घोषणा करून बसलेत. त्याला पार्श्वभूमी आहे ती मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र न मिळण्याच्या त्यांच्या तक्रारीची. मराठवाड्यामध्ये 3 लाखांवर कुणबी मराठा प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्हा अव्वल ठरलाय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नंतर प्रमाणपत्र वितरणाला गती मिळाली असली तरी पण प्रलंबित अर्जांचं करायचं काय हा प्रश्न कायम आहे. एक आकडेवारी आपल्या समोर आम्ही ठेवतो आहोत. बीडमध्ये 2 लाखाहून जास्त तर संभाजीनगरमध्ये 23,000हून जास्त प्रमाणपत्रांचं वाटप अपेक्षित आहे. धाराशिवमध्ये 18,000हून जास्त, परभणीमध्ये 17,000हून जास्त प्रमाणपत्रांचं वाटप. जालना हिंगोलीची आकडेवारी समोर आहे. जालन्यात 17,000हून जास्त आणि हिंगोलीत 12,000हून जास्त. नांदेड, लातूर इथे जवळपास काही हजारात प्रमाणपत्र वाटली आहेत. नांदेडात 4,755, लातूरमध्ये 2,646. आपल्यासोबत ओबीसीचे नेता श्रावण देवरे जोडले गेलेले आहेत. श्रावण देवरे, पुन्हा एकदा मनोज जरांगे आंदोलनाची घोषणा करतायत. ओबीसींमधली घुसखोरी थांबवणं शक्य आहे की नाही? नाही, ओबीसीमध्ये घुसखोरी थांबवणं हा विषयच आता राहिलेला नाही. ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोर घुसलेले आहेत आणि त्यांना हुसकवण्यासाठी आम्ही ओबीसी नेते लढतो आहोत. म्हणजे न्यायालयीन लढाई पण लढतो आहोत आणि रस्त्यावरची लढाई पण लढतो आहोत. आता तुम्ही जे चर्चा सुरू करताना पहिलं जे वाक्य वापरलं काते साहेब, ते वाक्य हे होतं की धर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. म्हणजे तुम्ही जर आता अलीकडे जर जनगणनेचा विषय जर बघितला तर ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे की ज्या बौद्ध धम्मामध्ये जातीभेद नसतो किंवा बौद्ध धम्म जात म्हणत नाही, पण तरी सुद्धा बौद्ध धम्म स्वीकारल्यावर सुद्धा जनगणना करताना बौद्धांनी आपली पूर्वाश्रमीची महार जात लिहावी असे आदेश सगळ्या बौद्ध नेत्यांनी काढलेले आहेत. म्हणजे जात न मानणारा धर्म स्वीकारल्यानंतरही जात बदलत नाही आणि जात बदलणं हे जाती व्यवस्थेच्या धर्मशास्त्रालाही मान्य नाही आणि संविधानालाही मान्य नाही. परंतु जरांगेच्या या जरांगेने जो 2 सप्टेंबरचा जी.आर. काढण्यासाठी जो काही दबाव आणला मुंबईच्या आंदोलनामध्ये, त्या 2 सप्टेंबरच्या जी.आर. मध्ये उघडपणे स्पष्टपणे जात बदलण्याची परवानगी दिलेली आहे. आता माझ्याकडे तुम्ही जो संदर्भ देता आहात त्याच्या अनुषंगाने मी एक प्रश्न पटकन असा विचारतो की या सगळ्याचा हा परिणाम जर समजा ओबीसींच्या घटकांवर होत असेल तर जरांगेंचं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित तुम्हाला वाटतं का आणि कुणामुळे? हे सध्या मी सुरुवातीपासून सांगतो आहोत आम्ही की जरांगेची ही जी काही नौटंकी सुरू झालेली आहे, ही नौटंकी शरद पवार साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांच्या राजकारणामुळे सुरू झालेली आहे. एकाला आपली ओबीसी वोट बँक पक्की करायची आहे आणि दुसऱ्याला आपली मराठा वोट बँक पक्की करायची आहे आणि हे सर्व राजकीय उद्देशाने हे जरांगेची नौटंकी सुरू आहे. आणि दोघं नेते शरद पवार साहेब पण आणि फडणवीस साहेब पण हे दोघंही जरांगेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष छुपेपणाने मदत करतात. आणि जरांगेची ही नौटंकी मुळे काय होत आहे की त्याच्यामध्ये ओबीसी पिसला जातो आहे, ओबीसीचं नुकसान होत आहे. परंतु फडणवीसांना त्याची चिंता नाही. शरद पवार मराठा नेते असल्यामुळे त्यांना तर चिंता असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण जे फडणवीस साहेब किंवा त्यांचा भाजप ओबीसींच्या मतांवर निवडून येतो, ओबीसींचा डीएनए म्हणून भाजपचं सादर केलं जातं, मग फडणवीस साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजे
की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी तुम्हाला मतदान करतात आणि तरी सुद्धा तुम्ही जरांगेच्या खोट्या दबावाखाली येऊन तुम्ही ओबीसीचं नुकसान करतायत, मराठ्यांची घुसखोरी कुणबी सर्टिफिकेट देऊन वाढवतायत. अगदी तर याच्या याच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीतले मराठा नेते काय भूमिका घेत आहेत ती एकदा आपण पाहणार आहोत. एका बाजूला जरांगे दावा करतात की ते मराठ्यांचे एकमेव नेता आहेत, पण सगळ्या मराठ्यांना हे मान्य आहे का हा सवाल विचारला तर उत्तर काय येत आहे तेही ऐका. एक कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं न्याय कोणी मिळवून दिला असेल तर तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीच हा त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे, ज्यामुळे असंख्य मराठा तरुणींना या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण प्राप्त झालेलं आहे. ते देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळे प्राप्त झालेलं आहे. श्रावण डेवरेंना पटकन विचारतो, 1 मिनिटाचा वेळ आपल्याकडे उरलेला आहे. एका बाजूला मराठ्यांची गरज राजकारणासाठी आहे, ओबीसींची गरज दुसऱ्या हाताला राजकारणासाठी आहे. मधला मार्ग काही उरलाय की नाही, का हा संघर्ष सत्तेच्या आडून 29 पर्यंत चालू राहील? नाही, हे बघा, मध्यम मार्ग निघू शकतो, परंतु इथले जे काही सत्ताधारी आहेत, राजकारणी लोक आहेत, यांना मध्यम मार्ग नको आहे. यांना महाराष्ट्र नेहमी तापलेला ठेवायचा आहे. संघर्षमय किंवा दंगलग्रस्त परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कायम राहिली तर राजकारण्यांचं भलं होतं आणि म्हणून मध्यम मार्ग ते काढणार नाहीत. ते पेटवायचाच मार्ग सांगणार लोकांना. म्हणजे इकडे जरांगेने उपोषण सुरू केलं की लगेच इकडे ओबीसी नेते काहीतरी प्रतिक्रिया देतील आणि पुन्हा संघर्ष सुरू होईल आणि त्याच्यातून मग इकडे शरद पवारांची मराठा वोट बँक पक्की होते, तिकडे फडणवीसांची ओबीसी वोट बँक पक्की होते. हे सगळं जी काही जरांगेची नौटंकी जी सुरू आहे ही केवळ आणि केवळ राजकीय उद्देशाने सुरू झालेली नौटंकी आहे की ज्याच्यातून मराठा समाजाला सगळ्यात मोठा फायदा मिळतोय. आता हे भाजपचेच प्रसाद लाड म्हणतायत की फडणवीस साहेबांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं, फडणवीस साहेबांमुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं आहे. म्हणजे भाजपचे नेते जर सांगत असतील की फडणवीसांमुळे मराठ्यांना फायदा होतोय तर असं एक तरी ओबीसी नेत्याने सांगावं की फडणवीसांमुळे ओबीसींना काही फायदा झाला आहे का? ठीक आहे, आपण याचंही उत्तर घेऊ. तुर्तास धन्यवाद आपल्याला या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल. पटकन पुढच्या विषयाकडे आपण वळणार आहोत आणि त्याच निमित्तानं विषय मनोज जरांगेंचाही आहे, कारण त्यांच्या आंदोलनावर आक्षेप घेणारे संपलेले नाही. जरंगे जरंगे जरंगे, नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है. मनोज जरंगे, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर, रील स्टार मनोज जरंगे यांनी ही नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरंगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरंगेंना आता थांबवणं आवश्यक आहे. कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे, वैद्यकीय दृष्ट्या थांबवणं आवश्यक है. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना.